नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहे लिव्हिंग विल म्हणजेच इच्छा मृत्यूपत्र. हां, आता इच्छा मृत्यूपत्राला आपण लिव्हिंग विल पण म्हणतो, तसेच वैद्यकीय मृत्यूपत्र असेही म्हणतो आणि ॲडव्हान्स मेडिकल डिरेक्टिव्ह म्हणून पण याची ओळख आहे. हा एक लीगल दस्तऐवज आहे, म्हणजेच लीगल डॉक्युमेंट आहे. आता हे कधी वापरतात? जर एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचाराच्या बाबत म्हणजे विशेषतः आयुष्याच्या उत्तर काळात म्हणजे व्यक्तीला शेवटी अंतिम टप्प्यात जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की मी जोपर्यंत चांगला आहे म्हणजे चांगल्या स्थितीत आहे तोपर्यंत राहू. एकदम असा या परिस्थितीत समजा एखादी व्यक्ती स्वतः निर्णय घेण्याच्या सक्षम नसेल किंवा तो त्याची निर्णय घेण्याची क्षमता आजारामुळं किंवा काही दुर्घटनेमुळे गेली असेल आणि त्याचा आजार बरा न होणारा असेल आणि त्याचं जे जीवन आहे ते जीवन रक्षक प्रणालीशिवाय चालू शकत नसेल, तर अशा वेळेला त्याला त्याचा आयुष्याचा निर्णय घ्यायचा की मी ही जीवन रक्षक प्रणाली सहित जगायचं का जीवन रक्षक प्रणाली काढून मृत्यूला ॲक्सेप्ट करायचं. हे सगळं फ्रीडम त्याला दिलेलं आहे की राईट टू लिव्ह, पण कशा प्रकारे जगायचे याच्याबाबतचं ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तर आता आधी हा नव्हता, परंतु सुप्रीम कोर्टाने आता हा अधिकार मध्ये ती हरीश राणा केस झाली त्याच्यानंतर दिलेला आहे. तर आता सुप्रीम कोर्टाची जर लिव्हिंग विलला मान्यता असल्यामुळे आता राज्य सरकारनेही लिव्हिंग विलला आता मान्यता दिलेली आहे. तर याच्यामुळं काय होईल? आता लिव्हिंग विल बनवायचं म्हणजे काय? तुम्ही आत्ताच जेव्हा चांगले असता तेव्हाच तुम्ही पुढच्या उतार वयात तुम्ही कशा प्रकारे तुमचं डिसिजन घेतला पाहिजे याच्याबद्दलचं इच्छापत्र तयार करून ठेवायचं. याला वैद्यकीय म्हटलं जातं, कारण हे जे मृत्यूपत्र आहे याच्यात प्रॉपर्टीचा वगैरे कशाचा संबंध नाही. फक्त तुमची परिस्थिती खालावली किंवा तुम्ही तुमचा निर्णय घेण्याची सक्षम नसाल तर तुमचा निर्णय दुसरी कोणती व्यक्ती घेऊ शकते हे सगळं त्यात मेन्शन करायचं आहे. याला म्हणायचं ते लिव्हिंग विल. तर आता ह्याच्यामध्ये काय होईल? याच्यामुळे असे विल बनवल्यामुळं काय होईल? ज्यामुळे जीवनरक्षक प्रणाली सहित तुम्ही जगत असाल तर ते त्या प्रणाली सहित तुम्ही त्या जीवन जगणार आहात किंवा जीवन अतिशय त्रास होत असेल तर जीवनरक्षक प्रणाली काढून ठेवण्याचा अधिकार तुम्ही डॉक्टरांना देऊ शकता किंवा तुम्ही कोणाला तरी आपल्या बाबतचा निर्णय घेण्याचं त्या मृत्यूपत्रात लिहून ठेवू शकता. तर असं हे मृत्यूपत्र बनवायचं. तर ह्याच्यातला मुख्य घटक काय आहे? तर याच्यामध्ये उपचारासंबंधीची पसंती म्हणजे जीवनरक्षक प्रणालीमध्ये कृत्रिम श्वसन येतं, व्हेंटिलेटर येतं किंवा फीडिंग ट्यूब असतं, CPR आहेत. तर असं हे सगळं तुम्ही लावून जगणारे आणि खूप त्रासात जगतच राहणारे का नाही, किंवा तुम्हाला तुमचं स्पष्ट मत सांगता येतं की मला जीवनरक्षक प्रणाली सहितही त्रासातही जगायचं तर मग तुम्ही बनवू नका. परंतु तुम्हाला जर असं मेन्शन करायचं असेल की ह्या लिमिट नंतर ती जीवनरक्षक प्रणाली काढून टाका आणि मृत्यूला सामोरं जायला तयार आहे असंही त्याच्यात लिहू शकता. नंतर अंतिम टप्प्यातील आजाराची परिस्थिती असेल, कधी कधी रुग्ण अंतिम टप्प्यात असतो, त्याची बरी होण्याची शक्यताच नसेल किंवा जो त्रास होतोय तो असह्य होतोय आणि जीवनरक्षक प्रणाली लावूनही तो त्रास होत असेल, तर अशा वेळेला जीवन जगण्याची शक्यताच नसेल तर जीवनरक्षक प्रणाली थांबवण्याचे डॉक्टरांना आदेश देण्याचे अधिकार तुम्ही कुठल्या तरी विश्वासू आपल्या माणसाला देऊ शकता. नंतर प्रतिनिधीची नेमणूक करणे म्हणजेच काय? तर पॉवर ऑफ अटर्नी आपण देतो की एखाद्या काही कामासाठी मी ह्याला हे अधिकार दिले. आता तुम्ही समजा फॉरेनला आहात तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सांगता की हे माझ्या तर्फे ते भाडं स्वीकारू शकतो, हा पैशाचा व्यवहार करू शकतो, तर तुम्ही त्याला पॉवर ऑफ अटर्नी देता. तसंच याच्याबाबतचा तुमच्या कुठल्या हॉस्पिटलाइज झाल्यावर किंवा तुम्ही जर खूप सिरियस असाल तर तुमच्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही तुमच्या विश्वासू व्यक्तीला सोपवू शकता. म्हणजे मेडिकल विलमध्ये तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी एखाद्याला देऊ शकता की जी तुमचं हित चिंतणारी एखादी व्यक्ती आहे, तर अशा व्यक्तीला तुम्ही ते पॉवर ऑफ अटर्नी देऊ शकता. तर आता ह्याला कायदेशीर वैधता काय आहे? जे लिव्हिंग विल करणार, तर हे कायदेशीर दस्त आहे म्हणजेच लिगल डॉक्युमेंट आहे. हे सुद्धा लेखी स्वरूपात असले पाहिजे.
परंतु हे ऐच्छिक आहे, कंपल्सरी नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मला पुढची काही तरतूद करून ठेवायची तर करा, पण असं मॅन्डेटरी नाही आहे की तुम्ही ते केलंच पाहिजे. पण हे लेखी स्वरूपात असलं पाहिजे, त्याच्यात 2 साक्षीदार असले पाहिजेत आणि JMFC म्हणजेच प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी यांच्यासमोर ते केलेलं असलं पाहिजे आणि त्यांची सही असली पाहिजे. तरच ते तुमचं लिव्हिंग विल कायदेशीर होणार. आता ह्याचा उद्देश काय आहे? तर अनावश्यक जो त्रास होत असेल, हा अनावश्यक त्रास टाळण्यासाठी मदत होईल. तसेच घरात अतिशय सिरियस कंडिशनमध्ये जर तुमच्या घरातली व्यक्ती असेल, तर सगळ्यांनाच त्याचा त्रास होत असतो, की बापरे! ते बघणंही खूप त्रासदायक होत असतं. मग अशा वेळेला वैद्यकीय निर्णय घेण्यासाठी कुटुंबातला एखादा विश्वासू व्यक्ती ती तणावपूर्ण परिस्थितीत निर्णय घेऊ शकतो, की डॉक्टरांना तो सांगू शकतो, की हे व्हेंटिलेटर वगैरे आता काढा. तर ह्याच्यासाठी हा तणाव, कुटुंबावर येणारा जो तणाव आहे तो कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. आता हे कधी बनवलं जातं? तर गंभीर आजार किंवा अपघातामुळे एखादी व्यक्ती मृत्यूशी झुंज देते. आणि जीवनावश्यक प्रणालीशिवाय म्हणजे ते सगळे जे प्रणाली लावल्यावरच तो जगतोय, नाहीतर त्याचा मृत्यू अटळ आहे. अशा वेळेला त्याला खूप त्रासदायक स्थितीत जगवूनच ठेवणं याच्यापेक्षा जर तुम्ही डॉक्टरांना जसं सांगितलं, की सगळे काढा, जीवनावश्यक प्रणाली काढा आणि जसा नैसर्गिक मृत्यू येतो तसा येऊ द्या. तर मग ह्याच्यामध्ये हे अधिकार एखाद्या व्यक्तीला तुम्ही सुपूर्द करू शकता आणि ती व्यक्ती ते पुढचे डिसिजन घेऊ शकते. रुग्णावर पुढील उपचार सुरू ठेवायचे की नाही यासाठी हे इच्छा मृत्यूपत्र कामात येऊ शकतं. आता राज्य सरकारने या इच्छा मृत्यूपत्राला मान्यता दिलेली आहे. कारण सुप्रीम कोर्टाने आत्ताच इच्छा मृत्यूपत्राला मान्यता दिली. नुकताच कायदेशीररित्या त्याला मान्यता मिळाल्यामुळे राज्य सरकारने सुद्धा या इच्छा मृत्यूपत्राला मान्यता दिलेली आहे. आता लिव्हिंग विल हे कायमस्वरूपी तुम्हाला नोंदणीकृत करायचं असेल, जतन करून ठेवायचं असेल, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक ULAB नावाचं एक पोर्टल आहे. त्याच्यामध्ये लिव्हिंग विल नावाचं एक मॉडेल आहे आणि ते तयार करण्यात आले आणि त्या मॉडेलचा म्हणजे ते फॉर्मॅट असतो. त्याच्यात तुम्हाला ते भरावं लागतं. नागरिक या पोर्टलवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने विलची नोंदणी करू शकतात. हे लिव्हिंग विल म्हणजेच मेडिकल जे वैद्यकीय मृत्यूपत्र आहे ते, त्याची नोंदणी करू शकतात. यासाठी ₹1000 पर्यंतची फी लागू शकते नोंदणी करण्यासाठी. तर अशा प्रकारे हे लिव्हिंग विल जर तुम्ही करायचं असेल, तर हे तुम्हाला नोंदणीकृत करायला आता सरकारने परवानगी दिलेली आहे. तसेच ही लिव्हिंग विल केल्यामुळे हे काही आपल्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड नाही. आपल्याला जो उर्वरित आयुष्यात अशी काही शारीरिक परिस्थिती तयार झाली, तर त्याबद्दलचा डिसिजन घेण्यासाठी त्याच्यात तुम्ही लिहू शकता, की हा अधिकार कोणाला आहे. तर तुम्ही तसा तुमचा पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे एखादी व्यक्ती मेन्शन करू शकता किंवा तसे तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली असल्यामुळे डॉक्टर पण तसा निर्णय घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण लिव्हिंग विल बघितलं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.